सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। श्री दादा दरबार लिंगा येथे निशाण मिरवणूक काढून अखंड दादानाम सप्ताहाची सुरुवात। 7 दिवस न थांबता निरंतर सुरू राहणार दादानाम। दिवस रात्र न थांबता निरंतर दादानाम सुरू। पाहूया लिंगा गावातील ही निशाण मिरवणूक। जय श्री दादाजी। आज आमच्या गावामध्ये वसंत पंचमी महोत्सव जो आहे हा प्रारंभ होतो आहे आणि त्यानिमित्ताने हे निघालेले निशाण भव्य अशी मिरवणूक आहे। हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम 1951 सालापासून प्रारंभ झालेला आहे। 1951ला जगन्नाथ बाबा आणि जी साहेब यांनी या कार्यक्रमाचा प्रारंभ केला आणि त्यानंतर 1952 ते 1960 पर्यंत आमच्या या वर्धा नदीमधील हल्याडोह ज्या ठिकाणी म्हटलं जातं आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होत होता आणि त्यानंतर 1962 पासून आजपर्यंत हा कार्यक्रम आमच्या दादा दरबारमध्ये साजरा होतोय। वसंत पंचमीनिमित्त आज आमच्या गावात दादाजी धुनीवाले येथे या सप्त्याला सुरुवात झाली आहे। आज निशाण निघून गावात मिरवणूक निघल्या जाते। मोठ्या गुण्या गोविंदाने गावामध्ये हे सुरुवात झाली आहे आज आणि 2 तारखेला 2 फरवरीला लाईचा कार्यक्रम होते। तर आजूबाजूच्या 2-4 गावात समजा खूप भक्तिमय वातावरण तयार होऊन जाते। जय श्री दादाजी धुनीवाले की जय। आजपासून आमच्या लिंगा या गावामध्ये दादानामाचं भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। अखंड दादानाम कंटिन्यू 7 दिवसापर्यंत अखंड दादानाम नगारा चालू असतो आणि शेवटच्या दिवसाची सांगता 2 तारखेला 2 फरवरीला आहे। तरी आमच्या इथे लाईचा जो कार्यक्रम होत असतो तिथे जवळपास 50 हजाराच्या जवळपास भक्त जमा होतात। तर ते सप्ताह हा 7 दिवस असतो। शिफ्ट बाय शिफ्ट पोरं त्याच्यात अखंड दादानाम घेत असतात। 4 आरत्या होतात आणि आखरीच्या दिवशी म्हणजेच यावर्षी 2 फरवरीला त्याची समाप्ती होणार आहे। रात्री 8 वाजता आरती आणि त्यानंतर त्याची समाप्ती होते महाप्रसाद देऊन। जय श्री दादाजी की। जय श्री दादाजी की। आमच्या गावामध्ये वसंत पंचमी हा सण सर्वात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आणि महत्त्वाचे म्हणजे या उत्साहाला आमच्या गावातली युवा मंडळी दिवाळीला दसऱ्याला न येता आवर्जून या सणाला उपस्थित राहतात, कारण हा सण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो। हा लिंगा ह्या गावामधील जे काही ड्युटीवर आहे, बाहेर देशात म्हणा किंवा अदर ठिकाणी जे पण ड्युटीवर आहे ते सगळे लोक या सणाला महत्त्वाचं स्थान देऊन उपस्थित होतात आणि श्रमदानाच्या स्वरूपात मदत देतात शेवटच्या दिवशी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे की शिफ्टनुसार आमच्या इथे हा 8 दिवसचा सप्ताह जो काही आहे तो साजरा करण्यात येतो। शिफ्ट बाय शिफ्ट म्हणजे जसं की 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 अशा स्वरूपात म्हणजे प्रत्येक वार्डातले मुलं किंवा आजूबाजूंची मुलं ड्युट्या घेत असतात। त्यानंतर आजपासून ते कंटिन्यू 7 आणि 2 तारखेपर्यंत कंटिन्यू 8 दिवस हा नगारा वाजन सुरू असतो। त्यामध्ये आजूबाजूंच्या सगळे मुलं सहभागी होतात। 3-3 तासाच्या शिफ्टनुसार ड्युट्या करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की 2 तारखेला जो काही आमच्या इथे भव्य महाप्रसादाचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी आसपासचे जे आजूबाजूंचे मुलं आहे आणि गावातले जे काही युवा मंडळी आहे जे बाहेर आहे जॉब करतात, ड्युट्या करतात, ते लोक सगळ्यात महत्त्वाची म्हटलं म्हणजे की वाहनासाठी सगळ्यात मोठा महत्त्वाचा वाटा असतो। आम्हाला कोणत्याच प्रकारचं कॅटरर्स किंवा काही बाहेरून आणावं लागत नाही। आम्ही स्वतः आमच्या गावातले मुलं आणि आसपासचे खेड्यातील मुलं सहकार्य करतात। जय श्री दादाजी।
आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9373343384 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।